आपण बऱ्यापैकी सीन्स असे बघणार आहे की जे कोणत्याच व्हिडिओमध्ये कोणत्याच ब्लॉगमध्ये तुम्ही आतापर्यंत बघितले नसतील. कारण तिकडे डायरेक्ट हे जे इकडे तुम्हाला दिसतंय ना, इथून तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये साईबाबाची मूर्ती बघायला भेटते. हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आज आपण आलोय शिर्डीला आणि आज दिवाळीचा दुसरा-तिसरा दिवस म्हणजे आज भाऊबीज आहे. आणि आज आपण शिर्डीला काय काय नवीन बघायला भेटतं ते सगळं एक्सप्लोअर करणार आहे. ह्याच्या आधी आपण म्हणजे भरपूर वेळेस 15-16 वेळेस शिर्डीला गेलेलो आहे, त्याच्यामुळे आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन आहे बऱ्यापैकी तिथली. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीपमध्ये एक्सप्लोअर करणार आहे. दिवाळीमध्ये शिर्डी कशी असते ते देखील बघणार आहे. स्लो लेट्स गो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. सो फायनली आपण शिर्डीमध्ये पोहोचलोय आणि ही हॉस्पिटलची पार्किंग आहे. इकडं पार्किंगला पैसे द्यावे लागत, फ्रीली गाड्या पार्क होतात. भरपूर मोठी पार्किंग आहे आणि कसं मंदिरापासून भरपूर जवळ आहे, त्याच्यामुळे आपण गाडी इकडे पार्क केलेली आहे. दोरगा आहे पाठीमागं बघितलं आपण, त्याच्या समोरच ती पार्किंग आहे जिथे की आपण गाडी पार्क केली आहे. आता आपण जरा पुढे जाऊ. दर्शनाच्या वेळेस तर मोबाईल जमाच करायला लागत, त्याच्यामुळं तिथला व्हिडिओ काढणं तर पॉसिबलच नाही. बाकी बघू. आता जर फुलांबद्दल सांगायचं म्हटलं तर इथं भरपूर फुल विक्रेते तुम्हाला दिसतील, परंतु कोणतेही फुल आपल्याला मंदिरामध्ये नेता येत नाही. मुखदर्शनाला सुद्धा नाही आणि दर्शनाला सुद्धा नाही. दर्शन रांगेत लागले आपल्याकडून ते फुलं बाकीचे पदार्थ जमा करून घेतले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला फुलं जर घरी न्यायची असले तर तुम्ही घेऊ शकता. कसं आहे ना, तुम्ही जेव्हा पण शिर्डीमध्ये याल ना त्यावेळेस तुमची चप्पल आणि मोबाईल हे संस्थांच्या लॉकरमध्येच ठेवा, कारण तिथं 5 रुपये आणि 2 रुपयात मोबाईल ठेवला जातो. त्यापेक्षा बाहेर स्टोअरमध्ये जर ठेवलं तर ते फ्रीमध्ये ठेवतात, परंतु ज्यावेळेस तुम्हाला प्रसाद घ्यायचा असतो त्यावेळेस त्याची प्राईस दुपटीने आणि तिपटीने आकारली जाते आणि तो बळजबरी तुम्हाला तो प्रसाद घ्यावाच लागतो. त्यामुळे त्या स्कॅमपासून वाचण्यासाठी तुम्ही मोबाईल आणि तुमचे जे चप्पल असेल ते अवश्य लॉकरमध्येच ठेवा. काय आपल्या तर मोबाईल चप्पल ठेवल्यानंतर आपण डायरेक्ट दर्शनासाठी गेलो होतो. दर्शनावरून रिटर्न आल्यानंतर परत मोबाईल घेतला आणि शूटिंग काढण्यासाठी चालू केली. आता आपण आलो लेंडी बागेमध्ये. इकडे नॉर्मली फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण आपण तुम्हाला फोटोग्राफीचं नियोजन केलं कसं तरी आणि ब्लॉगमध्ये फोटोग्राफी देखील लेंडी बागेची तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ही लेंडी बाग आहे. इथं पहिल्यांदा फोटोग्राफीसाठी चांगला पॉईंट होता, परंतु ही आत्ता सध्या इथं मोबाईल अलाउड नाही. ही समोर जी बघताय ती विहीर आहे, ती साईबाबा पाणी घ्यायची पूर्वीच्या काळात. त्याच्यानंतर ही लेंडी बागेचं काही शो तुम्ही बघू शकतात. आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर आपल्याला काही असं दृश्य बघायला भेटतं जे की तुम्ही जर रांगेने दर्शन घेतलं तर त्यानंतर तुम्ही ह्या लिंबापाशी निघतात जिथे की साईबाबा कायम बसलेले असायचे. हा जो समोर लिंब दिसतो आपल्याला, त्या लिंबावरच आनंद आपल्याला डायरेक्ट लिंबाला आला. इकडे तुम्हाला दिसतंय ना जो म्हणतो आपण, इथून तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये साईबाबाची मूर्ती बघायला भेटते. आपल्याला डायरेक्ट हे जे इकडे तुम्हाला दिसतंय ना, इथून तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये साईबाबाची मूर्ती बघायला भेटते. तर आता मंदिराच्या आपण अशा लोकेशनला आहे तिथं फोटोग्राफी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे, म्हणजे फोटोग्राफी अलाउड नाही.
तरी पण आपल्याला जरा VIP मध्ये आपण आतमध्ये आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळे एवढे व्हिडिओ आणि एवढे क्लिप्स काढायला भेटले ते. इथं आपण बऱ्यापैकी सीन्स असे बघणार आहे की जे कोणत्याच व्हिडिओमध्ये कोणत्याच ब्लॉगमध्ये तुम्ही आतापर्यंत बघितले नसतील. कारण इकडं फोटोग्राफी अलाउडच नाही, म्हणजे मोबाईल आतमध्ये यायला बंदी आहे. आपल्याला डायरेक्ट हे जे इकडं तुम्हाला दिसतंय ना, इथून तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये साईबाबाची मूर्ती बघायला भेटते. आता आपण फायनली बाहेर आलेलो आहे मंदिराच्या आणि इकडं आता ते आपल्याला इथं देखावा पाहायला भेटतोय बाबा ते पूर्ण बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बाहेर जाणार आहे भोजनालयाकडे. तुम्हाला सिनेमॅटिक शो दाखव. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जेवण करण्यासाठी आलेलो आहे भोजनालयामध्ये. तुम्ही दरवेळेस भोजनालय तर बघितलंच असं, पण आज तुम्हाला एक नवीन भोजनालय दाखवतो जी की हॉस्पिटलच्या शेजारी आहे. लेट्स गो. किती जरी असले ना तर भोजनालयाच्या जेवणाची शेडील आलं फिलिंगच वेगळी राहते नाही का. हॉटेलला जेवणापेक्षा भोजनालय बेटर आहे नाही का. आणि इकडे आपल्याला मस्त वास पण येऊ राहिला जेवणाचा. फॉर्च्युनेटली इकडलं भोजनालय सध्या बंद होतं, त्याच्यामुळे आपण तिकडे परत जाणार आहे त्या मोठ्या भोजनालयामध्ये जेवण करण्यासाठी. तर भोजनालयामध्ये आल्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन अवेलेबल असतात. एक तर फ्रीमध्ये जेवण अवेलेबल असतं आणि दुसरं म्हणजे पेड असतं, जे की 50 रुपये तिकीट त्याचं घ्यावं लागतं आणि ते वरती जेवण दिलं जातं. आता फ्रीमध्ये जेवण असतं ना ते भरपूर मोठा सारा हॉल आहे आणि ॲट ए टाईम हजारो लोकांना जेवण दिलं जातं. ते पण मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित केलं जातं. भरपूर सारी एवढे लोक ॲट ए टाईम मॅनेज केले जातात आणि जेवढ्या सगळ्यांना बरोबर टायमिंगमध्ये जेवण दिलं जातं. मॅक्झिमम आपल्याला 20 ते 25 मिनटं वेट करावं लागत असेल जास्तीत जास्त. आता तुम्हाला पेडवालं देखील दाखवतो की पेडवालं कशा पद्धतीनं घेतलं जातं जेवण. तर आपण त्या तिकीट काढायचं खाली 50 रुपयाचं पर पर्सन. आता जेवण झाल्यानंतर तुम्हाला भोजनालयाच्या बाहेर स्टॉल दिसतं. आता जे पेडवालं जे जेवण असतं त्याच्यामध्ये पापड, कांदा, चटणी आणि दही ह्या 4 गोष्टी एक्स्ट्रा असतात फक्त. बाकी जेवण सिमिलरच असते. तर अशा पद्धतीने शिर्डीची ट्रिप आपली कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला जर आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या असल्या तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट टाइम गेल्यावर ते कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्याला 1001 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे 2024 कंप्लीट होईपर्यंत. सो लाईक, शेअर अँड डू सबस्क्राईब.